यानंतरची बातमी मराठवाड्यातून। उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याचा दौरा करतायत। दगाबाज संवाद दौऱ्यातून शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत। ठाकरे 4 दिवस मराठवाड्यामध्ये असणार आहेत आणि याच पाहणी दौऱ्यामधून नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याची सुद्धा खात्री उद्धव ठाकरे करणार आहेत। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। कसा दौरा असणार आहे उद्धव ठाकरेंचा? सिद्धेश, आजपासून जे आहेत ते उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि मराठवाडा दौऱ्यात 4 दिवस हा दौरा असणार आहे। एकंदरीत आज जे आहेत ते उद्धव ठाकरे काही वेळात जे आहेत ते संभाजीनगर विमानतळ या ठिकाणी पोहोचतील। त्यानंतर नांदर या ठिकाणी जे आहेत ते जाणार आहेत आणि त्यानंतर पाली जे बीड जिल्ह्यात येतं तिथे जाणार आहेत। एकंदरीत 22 जिल्हे आणि 22 तालुके आणि 8 जिल्हे असा एकंदरीत हा दौरा असणार आहे। आज दौऱ्याचा पहिला दिवस आहे आणि या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांना जे ते अतिवृष्टीमुळे झालेले जी नुकसान भरपाई ती मिळाली का? कारण आपण पाहिलं असेल तर मागच्या काही महिन्यामध्ये ठाकरे गटाकडून जो तो हंबरडा मोर्चा काढला होता शेतकऱ्यांसाठी। त्यानंतर आज अतिवृष्टी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला होता आणि आज पुन्हा जे ते दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरकारकडून पॅकेज जाहीर होईल ते पॅकेज मिळालं का या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। त्या सगळ्या संदर्भात आज उद्धव ठाकरे जे आहेत ते या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। 4 दिवसाचा दौरा असणार आहे आणि उद्धव ठाकरे 10 वाजता संभाजीनगर विमानतळावर पोहोचणार आहेत आणि या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। दिवसभर त्यांचा हा दौरा असणार आहे। 4 दिवसांमध्ये ते कमीत कमी 800 ते 1000 शेतकऱ्यांशी भेटून संवाद करणार आहेत आणि त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत। बरं, नक्कीच धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।